नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नितीन पूजा साहित्य भंडार नगर मार्केट भद्रावती येथे. आज काहीतरी विशेष आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आज खास तुमच्यासाठी आणला आहे आपण एक नवीन प्रोडक्ट. कापूरदानी म्हणून प्रोडक्ट आहे, असा चौकोनी बॉक्स पॅकिंगमध्ये येतो. ह्याच्यामध्ये आहे कापूरदानी, म्हणजे इलेक्ट्रिकवर जसं आपण ऑल आउट वगैरे वापरतो ना तशा प्रकारचं मशीन आहे. हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं आणि हेवी ड्युटी मटेरियल आहे. सफल कंपनीचं तुम्ही बघू शकत असाल, सफल कंपनीचं प्रोडक्ट आहे हे. अशा टाईपचं प्रोडक्ट येतं. याला ह्या 2 पॉईंट जे आहे हे प्लगमध्ये प्लग इन करायचे आणि त्याच्यावर ही एक प्लेट मिळते, अशा टाईपची प्लेट मिळते. ही प्लेट याच्यावर ठेवायची आणि याच्यावर कापूर टाकायचा. मग तो कापूर, ही प्लेट गरम होते आणि तो कापूर हळूहळू त्याची वाफ होते आणि ती वाफ पूर्ण घरामध्ये पसरते. कापराचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो आणि एक आरोग्यवर्धकसुद्धा वातावरण घरामध्ये निर्माण होतं. त्याच्यामुळे ही मशीन वापरणं अत्यंत उपयुक्त आहे आपल्या घरामध्ये. खास तुमच्यासाठी आणलेली आहे ही मशीन. बघा तर ही मशीन वापरायची कशी, आता लावून दाखवतो. ही मशीन घ्यायची, अशी ही जी मशीन आहे तुम्हाला ही जी मशीन दाखवली आता, ही मशीन घ्यायची आणि असं प्लगमध्ये प्लग इन करायची. इथे प्लगमध्ये लावायची ही मशीन आणि त्याच्यानंतर याच्यावरची ही जी छोटीशी प्लेट आहे, ही जी प्लेट असते ना, ही प्लेट या मशीनवर ठेवायची. अशी या मशीनवर ठेवली की त्याच्यानंतर आपल्या घरी जो पण कापूर असेल, टॅबलेट कापूर असेल, डबीतला असेल, भीमसेनी असेल किंवा देसी कापूर जर असेल तर कापराचा एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यानंतर या मशीनमध्ये जी प्लेट दिलेली आहे त्या प्लेटवर ठेवायचा असा आणि त्याच्यानंतर बटन सुरू करायची. बटन सुरू केल्यानंतर मशीनचा असा लाईट लागेल. नंतर मशीनचा लाईट सुरू झाला, बघू शकता तुम्ही. मशीनचा लाईट सुरू झाला. आता याच्यानंतर काय होईल, ही प्लेट जी आहे, ही प्लेट ही गरम होईल आणि हळूहळू कापराची वाफ होईल. तर आता दिसेलच तुम्हाला कापराची वाफ होताना, बघू शकता तुम्ही. 1 मिनिटामध्ये ह्या कापराची वाफ व्हायला सुरू होईल. बघूयात आपण आता थोडा वेळ. प्लेट गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. दिसेल थोडा वेळ तुम्हाला वाफ दिसेल, परंतु सुगंध येणार नाही. या सुगंधाची प्रचिती घेण्यासाठी तुम्हाला ही मला येतो बघा, आता सुगंध येतो थोडा कापराचा. जशी प्लेट गरम झाली की त्याची वाफ पण दिसेल तुम्हाला. मी कापराचा खडा जरा मोठा टाकला आहे, हा देसी कापूर टाकला मी. याच्यामध्ये तुम्ही भीमसेनीसुद्धा वापरू शकता. अरे वा, फार छान सुगंध येतोय, मस्त सुगंध येतोय. थोडा छोटा टाकायला पाहिजे होता. गरम झाला. आपण एक काम करूया, आपण हा कापूर काढून टाकू आणि थोडा छोटा तुकडा टाकू याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला कसं लवकरात समजून येईल. हा छोटा तुकडा टाकला. आत्ताच आपण या कापूरदानीमध्ये कापराचा तुकडा टाकला. त्याची वाफ जोवर होते तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी थोडं हेतगुज करून घेतो. तर अशा प्रकारचे प्रोडक्ट आपण आणतच असतो नेहमी. ही एक छान उपयुक्त अशी वस्तू आहे जी आपल्या घरामध्ये आपण नेहमी वापरू शकतो. कोरोना काळामध्ये आपल्याला सांगितलं गेलं होतं की घरामध्ये एक कापूर आणि ओवा वगैरे टाकून त्याची वास घेत राहिली तर प्रतिकारशक्ती आपली वाढते. पण जर अशी मशीन जर वापरली आपण आणि आपल्या घरामध्ये लावली आणि त्या कापुराची जर वाफ होत राहिली तर ती पोटली किंवा पुडी घेऊन वास घेण्याची गरज पडत नाही आपल्याला. तर त्याच्यानं झालं आहे कापूर मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. तर दाखवून देतो तुम्हाला. बघू शकत असाल तुम्ही, वाफ झालेली वाफ दिसते, वाफ झालेली आहे आणि अत्यंत सुंदर असा सुगंध दुकानामध्ये येतो आहे. तर त्या सुगंधाची प्रचिती तुम्हाला येणार नाही. तुम्हाला ती प्रचिती घेण्यासाठी हे प्रोडक्ट विकत घ्यावं लागेल आणि आपल्या घरी वापरून बघावं लागेल. हे बघा, वाफ बघा, दुरून दाखवतो थोडं. बघू शकता तुम्ही, वाफ होती आहे कापुराची आणि सुगंधसुद्धा अत्यंत छान प्रकारे. 1 सेकंद थांबा, हा कापूर पूर्ण मेल्ट झालेला दिसेल तुम्हाला. अशा प्रकारची ही मशीन आहे कापूरदानी. सफल कंपनीची मशीन आहे आणि अत्यंत उपयुक्त अशी हेवी ड्युटी बनलेलं मटेरियल आहे. त्याच्यामुळे
तुम्ही जर वापरली तर तुमचे पैसे वाया जाणार नाहीत याची गॅरंटी आपण घेतो. दिसतोय कापराचं पाणी झालेलं दिसत असेल तुम्हाला, बघू शकता. थोडं झूम करतो याला मी. हे बघा, कापराचं पाणी होतं आहे आणि त्याची वाफ होती आहे. हे बघा, आमच्या इथे जरा डिस्टर्बन्स जास्त असतो. आपण बाजारामध्ये बसलेलो आहोत ना, त्याच्यामुळे इकडचे तिकडचे आवाज येत असतात. बघू शकता तुम्ही, हा कापूर पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. दिसतोय ना. तर अशा प्रकारचं हे प्रोडक्ट आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी, अत्यंत उपयुक्त असं हे प्रोडक्ट आहे. बटन बंद करून दिले मी, गरम झालं, कापूर संपला त्याच्यातला. किती वेळामध्ये संपला? जवळपास 1 ते 1.5 मिनिटामध्ये कापूर संपलेला आहे. थोडा टाकला होता मी, जास्त जर टाकला तर जास्त वेळ चालतो. हां, आणि जर कापूर संपल्यानंतर बटन बंद करणं आपलं कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल मशीन नेली, कापूर टाकला, मशीन लावली, कापूर संपल्यानंतर आपण बंदच केली नाही. ॲक्च्युली काय असते, त्याच्यामध्ये कॉईल असते आणि ती कॉईल हीट होते. जर त्याचं काम ते पर्पज पूर्ण झाल्यानंतर जर आपण ते बंद नाही केलं तर ती कॉईल खराब होईल आणि तुम्ही म्हणाल की खूप लवकरच मशीन खराब झाली. ही कापूरदानी विकत घेण्यासाठी यायचं कुठे आहे तुम्हाला? नितीन भाऊच्या दुकानात. नितीन पूजा साहित्य भांडार, जुना पोलीस स्टेशन रोड, नगर मार्केट, भद्रावती येथे. काय राव तुम्हाला एवढ्या साऱ्या प्रोडक्टची माहिती देतो, एखादी कॉमेंट तर करा आपल्या भावासाठी. एखादी एक कॉमेंट करा. कसं, तुम्ही जर कॉमेंट केली तर मनाला फार छान वाटतं, समाधान वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही जर कॉमेंट केली तर नितीन भाऊला वाटतं की आपला एखादा आपुलकीचा माणूस मिळाला. आणि पूजेच्या कार्यामध्ये लागणारे दर्जेदार उत्पादनांच्या माहितीसाठी आमच्या नितीन पूजा भांडार या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की भेट द्या. आणि तिथे व्हिडिओ पाहिल्यानंतर, पूजेच्या साहित्याबद्दलची माहिती पाहिल्यानंतर चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्रिप्शन म्हणजेच आमचा आशीर्वाद आणि तुमचं समाधान म्हणजेच आमची कमाई. दर्जेदार पूजेचे साहित्य मिळण्याचे एकमात्र ठिकाण नितीन भाऊचे दुकान. भेटूया आणखी एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.